आपल्याला या आजच्या 4 रात्री क्रिकेट स्पर्धेमधला प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ आणि पंचम पारितोषिकाचा मानकरी आपल्याला पाहायला मिळेल। हा आणि नक्कीच एक गुलदस्त्यामध्ये आपण सरप्राईज गिफ्ट ठेवलेली आहे। तुम्ही सरप्राईज होणार एवढं 100%। भैरवनाथ विसुंबे विरुद्ध जय हनुमान मसुबा 11 नारपोली। टॉस जिंकलाय टीम नारपोलीनं स्वतःच्या मैदानावर। मी मगाशीच म्हटलं घरचा साज आहे, घरचा मैदान आहे। आणि एकीकडे आपण विसुंबे टीमला पाहाल, दोन्ही संघाचा 12वा खेळाडू इथे जय हनुमान नारपोली संघाचा 12वा खेळाडू आणि विसुंबे टीमचा टीम विसुंबे आपला 12वा खेळाडू लगेच पटवावरती। विसुंबे संघ 12वा खेळाडू पाहिजे आम्हाला बॉल पडायच्या आतमध्ये, नियम आहे, नाहीतर पुन्हा मग म्हणाल की सांगितलं नाही, असं नको व्हायला। चार षटकांची मॅच असणार आहे, 4 गोलंदाज वापरले जातील, 1 पॉवर प्ले असणार आहे। पाहूया किती धावा जमवण्यामध्ये यश येतोय गोलंदाजी करत असताना, फलंदाजी करत असताना, या सगळ्याचा अंदाज मात्र आपल्याला घ्यायचा आहे। दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया। भारतीय जनता पार्टी पुरस्कृताची शेवटची रात्र पाहाल आणि रात्र वैऱ्याची आहे। आघाडीचे 2 बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत विसुंबे संघाकडून आणि आता मात्र गोलंदाजीचा पदभार सांभाळत असताना आपण पाहाल जय हनुमान मसोबा 11 नारपोली या 2 संघांमध्ये ही लढत मैदानामध्ये पाहायला मिळेल। चांगला क्रिकेट आज तमाम प्रेक्षकांना मजा येणार, कारण प्रेक्षक वर्ग मात्र आता गर्दी करणार आहे। जसा जसा सूर्यास्ताला जाईल आणि अंधार पडेल तशी तशी या मैदानावर प्रचंड गर्दी होणार, यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे। स्वप्नील कांबळे विसुंबे संघाचा हा ताकदवर खेळाडू आणि सरप्राईज गिफ्ट, आज आपण ऐतिहासिक सरप्राईज गिफ्ट देणार आहोत, यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे। कारण जर पाहायला गेलं आपण तर सरप्राईज गिफ्ट मध्ये आपण खुश होऊन जाल, यामध्ये शंका नाही आहे। यस, अंपायरचा ग्रीन सिग्नल। योगेश मस्कर स्वतः अंपायरच्या भूमिकेमध्ये असणारे बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहू शकाल। बॉलर दिनेश पाटील गोलंदाजी करतोय, यावेळेला उडवला या बॉलला सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर, षटकार। सन्माननीय रमेश सर, आपणाला विनंती करेन या आपण, कारण आज नारपोली गावचे बरेचसे मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी येतील। यस, व्हाईट बॉल, एक स्ट्राइक, सुरुवात मस्त केलेली आहे। मी म्हणेन आशिष भोईर पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं षटकार आला आणि षटकारानं मात्र दमदार सुरुवात। 7 धावा धावफलकावर पाहायला मिळतील। दिनेश पाटील ओव्हर द विकेट, बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा बॉलर तयार असणार। आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न आहे, यावेळेला मात्र प्रयत्न फसलाय आणि बॉल सरळ मात्र गेला विकेट कीपरच्या हातामध्ये। डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल। चांगली दमदार सुरुवात
दिनेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर तयार असणार आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, काय जबरदस्त कला आहे या गोलंदाजामध्ये. तसं बघायला गेलं तर एक नामांकित गोलंदाज म्हणून या विभागातून नेहमीच चर्चेला असणारा आणि नारपोली गावासाठी एक जबरदस्त खेळाडू म्हणजे दिनेश पाटील. रायगड प्रीमियर लीग असो, पनवेल प्रीमियर लीग असो, या सगळ्याच फॉर्मॅटमध्ये हा खेळाडू मात्र चमकदार कामगिरी करत असतो. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, यावेळेला मात्र तोही प्रयत्न फसलाय. षटकार जरूर खाल्ला पहिल्या बॉलवर दिनेशनं, तदनंतर मात्र उभं ठेवलं मी म्हणेन आशिष भोईरला. काय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहू शकता दिनेश याची. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर तयार आहे. हा चेंडू मात्र खराब फेकला गेला. लो फुल टॉसचा चेंडू होता, सीमारेषेच्या बाहेर आला हा चौकार. जर आपण पाहिली तर 11 धावा धावपळकावर पाहायला मिळतात. 11 धावा. दिनेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर तयार आहे. चौकार म्हणजे आतापर्यंत 11 धावा जरूर खर्च करतोय हा गोलंदाज. ओव्हर द विकेट. यावेळेला बॉलर मात्र तयार असणार. उडवला या बॉलला, सरळ जाणार सीमारेषेच्या जवळ आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकार. सन्माननीय रामदासजी मुकादम, आपल्याला विनंती असेल या आपण या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. दुसरे मान्यवर मंगेशजी म्हस्कर, आपणालाही विनंती असेल की आपणही यायचं आहे. या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आपल्याला इथे पाचारण करण्यात आलेलं आहे. खूप महागडं षटक दिनेश पाटीलकडनं ही अपेक्षा जरूर नसेल संघाला. 17 धावा खर्च करतोय आणि अशा वेळेला मात्र त्याच्यामध्ये आपण 2 षटकार पाहाले, एक चौकार. आशिष भोईर अगदी तुटून पडला या षटकावर आणि तब्बल 17 धावा जमा केलेल्या आहेत या षटकामध्ये. भावेश मोरे हा नवीन गोलंदाज वापरला जाईल टीम जय हनुमान म्हसोबा 11 नारपोली टीम कडून. जय हनुमान म्हसोबा 11 नारपोली. एकीकडे आपण पाहाल भैरवनाथ विसुंबे, या 2 टीम मधली ही लढाई आपल्याला पाहायला मिळेल. चांगली मॅच, प्रेक्षकांचं मनोरंजन होणार यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार असणार. भावेश मोरेचे या बॉलला स्टेट डाऊन द ग्राउंड खेळलाय. यावेळेला मात्र तिथे मिसफिल्डिंग झालेली आहे. दुसऱ्या धावेसाठी ससावले दोन्ही बॅट्समन आणि 2 धावा कंप्लीट. आपण पाहू शकाल 2 धावा आणि या 2 धावांच्या माध्यमातून टीमची टोटल आपण पाहाल 19 धावा धावपळकावर. जबरदस्त क्रिकेट. भावेश मोरे पहिल्याच बॉलवर 2 धावा खर्च करतोय. पहिलं षटक महागडं पाहायला मिळालं टीम नारपोली संघाकडून. या बॉलला मात्र मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलंय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येणार आणि या डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आहे आणि इथून मात्र धावा किती आहेत अंपायर या मैदानामधल्या? 2 धावा आहेत. 2 ना? अंपायर काय कॉल काय तुमचं? तिसऱ्या अंपायरची मागणी केलेली आहे, ते आपण लाईन चेक करणार आहोत. लाईन चेक करणार आहोत कारण अगदी सीमा रेषेलगत
जरूर विसुमे संघाची शंका आहे ती आपण दूर करूया, कारण हा जो चेंडू अडवला तो थोडासा मी म्हणेन तिसऱ्या अंपायरची मागणी आपण पाहू शकाल, परंतु काही वेळेला कॅमेरा सुद्धा अशा गोष्टी कैद करत नसतो, त्यामुळे मग ऑनफिल्ड डिसिजनवर आपल्याला डिपेंड राहावं लागतं. म्हणजे सॉफ्ट डिसिजन असेल त्याच्यावर मात्र आपल्याला डिपेंड राहावं लागतं. दोन धावा आणि या दोन धावेनं मात्र टीमची टोटल जर पाहिली आपण तर 19 धावा धावपळकावर लगावल्या जात आहेत. 21 धावा ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॉलर तयार. ओ काय जबरदस्त गोलंदाजी, भेदक मारा, अप्रतिम अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली. काय जबरदस्त भेदक गोलंदाजी आणि हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. भावेश मोरे 2 बॉलमध्ये 4 धावा जरूर खर्च करतोय, त्यानंतर मात्र तिसऱ्या बॉलवर 0 धावा. चांगला गुणवान गोलंदाज आहे आणि क्षमता आहे या गोलंदाजाकडे. लो फुल टॉस बॉल होता, यावेळेला मात्र फटक्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आलं नाही आणि याच दरम्यान धाव कंप्लीट केली जाते, ती मात्र 1 धाव. 22 धावा धावपळकावर लगावल्या जातात. सन्माननीय हरिश्चंद्रजी गायकर, आपणाला विनंती करेन की यावं आपण. आपलं सहर्ष स्वागत आहे. हरिश्चंद्रजी गायकर. मनोहर पाटील असतील, नरेश पाटील असतील, आपला सगळ्यांना विनंती केली जाते की आपण या कार्यक्रमाचा आनंद या समालोचन कक्षामध्ये येऊन घ्यायचा आहे. 22 धावा, दुसरं षटक. भावेश मोरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर तयार असणार. ओव्हर द विकेट हा पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. खूप मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, फटका फसला आणि मात्र झेल पकडला गेला ऑफ साइडला आणि इथून मात्र विकेट. तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल आशिकेश भोईर. आशिकेश भोईर टीम कानपोली आणि वाशिवली दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण रेडी राहायचं आहे. आपण पाहू शकाल धावसंख्या जर आपण पाहिली 2 षटकाच्या समाप्ती अंती या टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली 23 धावा धावपळकावर लगावल्या जात आहेत. प्रचंड मेहनत घ्यावी लागेल नारपोली संघाला, कारण स्वतःच्या मैदानावर खेळते. अशामध्ये जर आपण पाहिलं तर 2 षटकांचा विचार केला तर 23 धावा, जवळजवळ 11.50 ची सरासरी नी धावसंख्या जमवण्यामध्ये यश आलेलं आहे भैरवनाथ विचुंबे टीमला. हनुमान जय हनुमान 11 नारपोली या 2 संघांमध्ये ही फाईट शेवटची रात्र या स्पर्धेची. मोठी स्पर्धा दरवर्षीच आपल्या भेटीला येत असते आणि या स्पर्धेचा थाटमाट काही वेगळाच असतो. याही वर्षी आपण पाहाल या स्पर्धेला आणि आजच्या शेवटच्या रात्रीमध्ये या स्पर्धेला आपण निरोप देणार आहोत. स्पर्धेमध्ये बरीचशी पारितोषिकं आहेत, सरप्राईज गिफ्ट सुद्धा आहे मॅन ऑफ द सिरीज साठी. या आजच्या दिवसामधून त्या सरप्राईज गिफ्ट पर्यंत पोहोचण्याचा कोणता खेळाडू प्रयत्न करेल हेही पाहणं गरजेचं आहे. मयूर पाटील यांच्या पूर्ण गुणलेखनीमध्ये ते कैद आहे जे रेसिंगला आहेत सध्या.
मॅन ऑफ द सिरीजच्या. आणि अशा वेळेला आपण तिसरा गोलंदाज अभिजित मोरे याला पाहाल. अभिजित मोरे बॉलिंग ट्रॅकवर तयार आहे ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र बॉलर तयार. ओ या बॉलला फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. आपण पहिल्याच बॉलवर अटॅक. प्रत्येक गोलंदाजाच्या पहिल्या बॉलवर मोठे मोठे फटके खेळले गेले. पहिल्यांदा गोलंदाजी दिनेश पाटीलनं केली. षटकारानं सुरुवात झाली पहिल्या चेंडूची. तदनंतर मात्र अभिजित मोरेच्या ही पहिल्याच बॉलवर षटकार. आशिकेश भोईर हा बॅट्समन आपण भैरवनाथ विचुंबे संघाचा पाहाल. धावसंख्येच्या गतीला मात्र थांबवावं लागेल टीम नारपोलीला. कारण अशाच पद्धतीची धावसंख्या सातत्यानं पुढे सरकत राहिली तर मात्र धावांचा डोंगर उभा करेल टीम विचुंबे. क्षमता आहे या संघामध्ये. स्वप्नील कांबळे सारखा एक जबरदस्त खेळाडू अजूनही मैदानामध्ये तग धरून आहे. ओ वेगानं बॅट फिरवली. शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न. हा खराब बॉल म्हणून घोषित करण्यात आला अंपायरच्या माध्यमातून. एक्स्ट्राची एक धाव आणि या एक धावेनं टीमची टोटल पुढे सरकताना पाहायला मिळेल. 30 धावा. तिसरं षटक कार्यरत आहे यावेळेला. 30 धावा धावपळकावर लगावल्या गेल्यात. मस्त फटका सजवलाय परंतु तिथे नरेंद्र मस्कर स्वतः चेंडूपर्यंत येणार पोचणार तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. 31 धावांपर्यंत प्रवास करतोय भैरवनाथ विचुंबे टीम. चांगला क्रिकेट. शेवटच्या रात्रीची स्पर्धा आपण पाहाल. निसर्गरम्य मैदान आणि थंडी. पहाटेची थंडी मात्र अगदी अंगाला झोमणारी असते. मस्त फटका आहे. क्षेत्ररक्षक सुरेख तिथे उभा आहे. कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीये. विकेट. प्रमोद कुरंगळे साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. युवा नेतृत्व आहेत नारपोली ग्रामपंचायतीचे आणि एक नेहमी डॅशिंग नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे प्रमोदजी कुरंगळे. आणि नेहमी सरपंचांच्या अगदी खांद्याला खांदा लावून कोणत्याही कार्यक्रमामध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो. असे आदरणीय हेमंतजी कुरंगळे यांचं इथं आगमन होताना आपल्याला पाहायला मिळेल. सहर्ष स्वागत आहे. आदरणीय प्रमोदजी कुरंगळे यांचं इथं आगमन होताना पाहायला मिळेल. सहर्ष स्वागत आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅकवर मात्र बॉलर तयार असणार आहे पुन्हा एकदा. आता या वेळेला मात्र अभिजित मोरे गोलंदाजी करतोय आणि त्यालाही मार पडतोय. विचुंबे संघाचे अगदी ताकदवर खेळाडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. धावा थांबाव्या लागतील. एकच पर्याय मात्र उरलाय आता तो नारपोली संघाच्या गोलंदाजांकडे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आता विकेट नाही मिळाले तरी चालतील परंतु धावा थांबवणं फार महत्वाचं असणार आहे. कारण धावांची गती प्रचंड वेगानं पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. खराब बॉल आणि खराब बॉलवर मात्र खराब फटका. यावेळेला झेली ड्रॉप होतोय. काय म्हणायचं आता. हे सगळं तंत्र चुकलंय. आज काहीतरी बिनसलंय मी म्हणेन नारपोली संघाचं. कारण एक चांगला संघ ताकदीचा संघ म्हणून या विभागातूनच नव्हे तर पूर्ण तालुक्यामधून ज्या संघाची ओळख आहे तो संघ मात्र स्वतःच्या मैदानावर कुठेतरी खराब परफॉर्मन्स देत असताना. 32 धावा धावपळकावर पाहाल. नरेंद्र मस्कर ही क्रिकेटची रन मशीन आहे मी म्हणेन.
पहा पाठीमागे आपण 3713 3713 किंग आमचे कैलास दादा म्हात्रे यांनी स्पॉन्सर्ड केलेले टी शर्ट. पुन्हा एकदा खराब बॉल, पुन्हा एकदा खराब बॉल. प्रत्येक गोलंदाज मात्र खराब कामगिरी करत असताना आज या मसोबाच्या मैदानावर, स्वतःच्या मैदानावर, हे मात्र दुःखद मी म्हणेन असेल कदाचित नारपोली टीमला. परंतु ही जमेची बाजू असेल विचुंबे संघासाठी. सन्माननीय नाथाजी गावंड यांचं इथं आगमन होताना आपल्याला पाहायला मिळेल. यायचं सन्माननीय नाथाजी गावंड वर द विकेट. ओ मिस टायमिंग स्ट्रोक. पुन्हा एकदा इथून फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. अशा वेळेला षटकाची झाली समाप्ती आणि टीमची टोटल जर आपण पाहिली तर ती 30 धावा या षटकामध्ये आपण पाहिल्या तर धावा आल्या त्या मात्र 10. दुसरा षटक 6 धावा घेऊन आला भावेश मोरेचा. त्यानंतर पहिला षटक अतिशय महागडं पाहायला मिळालं. दिनेश पाटील 17 धावा खर्च करतोय आणि आता शेवटचा गोलंदाज नितेश पाटील. कानपुली आणि वाशिवली असेल. वासुदेव बरोबर आहे. कानपुली विरुद्ध वाशिवली. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करेन की यावं आपण टॉससाठी. कानपुली विरुद्ध वाशिवली या दोन संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण टॉससाठी यायचं. शेवटचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल नारपोली टीमकडून. थोडीशी नाजूक परिस्थिती आहे कारण 10 पेक्षाही जास्तीच्या सरासरीनं धावा जमवण्यामध्ये विचुंबे संघाला यश आलंय. नितेश पाटील हा शेवटचा गोलंदाज इथे आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. आशिकेश भोईर आणि करण सुरते हे 2 बॅट्समन विचुंबे संघाचे मैदानामध्ये. ओ काय फटका आहे, सुंदर देखणा फटका. 6 रन. षटकाराला आणि षटकारानं मात्र कमालीची इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. एकीकडे आपण टीम विचुंब्याला पाहाल तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळेल टीम नारपोली. कमाल कमाल आहे आज ज्या अंदाजानं विचुंबा संघ परफॉर्मन्स देतोय ना मैदानामध्ये, तर धावसंख्येच्या गतीला मात्र रोखण्यामध्ये यश येत नाहीये बॉलिंग ट्रॅकवर असलेल्या गोलंदाजांना. कारण संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावा आहेत त्या मात्र 39 धावा धावपळकावर लगावल्या जात आहेत. धावा. पहिल्याच बॉलवर नितेश पाटील याच्या सुद्धा षटकार पहा. पहिल्या दिनेश पाटील याच्या गोलंदाजीवर पहिल्या बॉलवर षटकार. याही बॉलला उडवलाय आणि जाणार हा दुसऱ्या क्रमांकाचा षटकार. नितेश पाटील हा आपण पाहू शकता गोलंदाज आहे. 2 चेंडू 12 धावा खर्च करतोय. टीमची टोटल 45 धावा आपल्याला धावपळकावर पाहायला मिळेल. याही बॉलला खेळून काढण्याचा प्रयत्न होता. रनआउटच्या स्वरूपात विकेट जाण्याची दाट शक्यता आहे, परंतु नाही, नकार दिला साकिनच्या बॅट्समननं. आता मात्र उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पाहू शकाल आपण 3 बॉल शिल्लक आहेत या वेळेला बॅटिंग करत असताना. टीमची टोटल जर आपण पाहिली तर 45 धावा. 50चा आकडा गाठणार का विचुंबे संघ हा प्रश्न. ओ फुल टॉस, लो फुल टॉस होता. रनआउटच्या स्वरूपात विकेट जाण्याची शक्यता आहे.
चला नरेंद्र नमस्कार. अंपायरचा डिसिजन फायनल असेल आता हे तुम्हाला सांगायला नको, कारण तुम्हीच आयोजक आहेत, त्यामुळे डिसिजन मान्य करा. टीमची टोटल पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल 46 धावा धावफलकावर. काय जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. आमचे सत्यवान काकडे सर आहेत स्क्वेअर लेग अंपायर. चांगला क्रिकेट आपल्याला मैदानावर पाहायला मिळतोय. आज शेवटची रात्र आहे. शेवटच्या रात्रीमध्ये खूप मजा येणार आहे प्रेक्षकांनो. रात्री 8:30-9 वाजता आपला सरप्राईज गिफ्ट आपण ओपन करणार आहोत. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा हा बॉल इथून मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट जाऊ शकते. खराब 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 म्हणजे किती खराब नशीब असायला पाहिजे दीपक पाटील साहेब, याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. खूप बॅड लक म्हणजे अतिशय खराब मी म्हणेन. आणि इथून मात्र आज नशिबाची शिदोरी घेऊनच आला विचुंबे संघ. जीवनदान मिळतायत, झेल सुटला, रनआउटची चान्स होती, तिथे विकेट गेला. टीमची टोटल सुद्धा अगदी सुस्थितीमध्ये आहे, अर्थातच 46. एज लागली या बॉलला मात्र आत्ता आणखीन एक विकेट प्राप्त करतोय टीम नारपोली. जय हनुमान मसोबा 11 नारपोली. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावा आहेत त्या मात्र 46 आणि जिंकण्यासाठी गरज आहे 47 धावांची. स्पर्धेसाठी बऱ्याचशा लोकांनी फुल ना फुलाची पाकली या स्पर्धेला मांडन दिलेलं आहे. प्रत्येकाने हा मदतीचा हातभार दिलेला आहे. आपल्या गावातली मुलं आहेत त्यांना मदत करायला हवी, कारण त्यांना माहिती आहे सगळ्या लोकांना की रात्रीच्या क्रिकेट मॅच म्हणजे खर्च असतो. त्यामध्ये आमचे नाता गावंड साहेब यांनी सुद्धा 500 रुपयाचं मानधन या स्पर्धेसाठी दिलेलं आहे. त्यांचे आपण मनापासून आभार मानूयात. धावफलकावर धावा जर आपण पाहिल्या तर 24 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 47 धावांची गरज आहे. स्वतःच्या मैदानावर खेळत असलेला नारपोली संघ आहे, त्यामुळे त्याच्यासाठी हा टार्गेट आव्हानात्मक नसणार आहे, कारण या मैदानाच्या अगदी कानाकोपऱ्याशी वाकीत असलेला हा संघ आहे. तर चला 2 आघाडीचे बॅट्समन आपण मैदानामध्ये तात्काळ रवाना करायचे आहेत. हा टॅग टी शर्ट जर आपल्या नसेल तर पेनल्टी असणार आहे, हे लक्षात ठेवा टीम विचुंबे, कारण हे सगळं आपण पहिल्या दिवसापासून आपल्याला सांगत आलोय आम्ही. ट्रॅक टी शर्ट कंपल्सरी आणि फुल युनिफॉर्ममध्ये आपण पाहिजेत, त्या गोष्टीची दक्षता घ्या, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. आयोजकांच्याकडून आपल्याला हे आम्हाला कळवण्यात आलेलं आहे. पाटील कशी पेनल्टी असणार? जे खेळतायत अंपायर, प्रतिस्पर्धी संघ जो खेळतोय एक ड्रेस कोड मध्ये नाहीये, 2 धावांची पेनल्टी असणार आहे. दोन धावांची पेनल्टी आपण पाहू शकाल विचुंबे टीमला. या अशा छोट्या छोट्या चुका आहेत त्या आपण नेहमी लक्ष ठेवून असाव्यात, कारण कधी कधी या 2 धावा सुद्धा आहेत ना मयूर, अगदी जीव घेण्या असतात. जेव्हा
संघ या धाव्यांची किंमत कधी कळते ज्यावेळेस संघ 2 धावाने हारतो तेव्हा. जर तुम्ही जास्ती फरकाने हरलात किंवा जिंकलात तर मग काही वाटणार नाही, परंतु अगदी 2 धावांची पॅनल्टी द्यावी आणि त्याच धावसंख्येनं आपण जर पराजित झालात तर मात्र त्यापेक्षा तुम्हाला प्रचंड वेदना कसल्याही होणार नाहीत. नक्की आपण पाहिलं 4 रात्रीमध्ये सावळा संघ असू दे त्यांनाही पॅनल्टी दिली आपण. RCC पेठ संघाला सुद्धा पॅनल्टी दिली आहे. त्यानंतर शेलू संघ जरी पाहिलात आपण कर्जत तालुक्यातून आलेला त्यांनाही पॅनल्टी दिलेली आहे. त्यामुळे हा एका कुठल्या संघासाठी नवीन नियम नाही आहे. आपण पहिल्या रात्रीपासून या सगळ्या गोष्टी तंतोतंत पाळत आलोय. शेलू संघाला तर अक्षरशः 2 बॉलची पॅनल्टी, धावांचा विचार केला तर 12 धावा मिनिमम. एवढी मोठी पॅनल्टी होऊ शकतो, मी मिनिमम त्यासाठीच म्हटलंय, कमीत कमी 12 धावा. न्यू बैट आघाड़ी 2 बैट्समैन मैदान में जाताना. तो चलो दोस्तों, सभी का स्वागत करेंगे हम फिर एक बार मुकाबले की तरफ. वाशिवली और कानपोली, टीम वाशिवली और टीम कानपोली. चला लगेच या टीम वाशिवली आणि कानपोली. अन्यथा हा सत्र संपायच्या अगोदर आपण इथे आला नाहीत तर 3 षटकांची मॅच खेळवण्यात येईल, हे लक्षात घ्या. सन्माननीय अमरजी पाटील, आपणाला विनंती असेल या आपण सहर्ष स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. अमरजी पाटील, जयेंद्र पाटिल और कल्पेश मस्कर, यह प्रारंभिक 2 बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल होते हुए. स्ट्राइक में खेलेंगे बल्लेबाज कल्पेश मस्कर. ये बल्लेबाज और ये दोनों बल्लेबाज अगर देखा जाए दिनेश पाटिल हो या फिर कल्पेश मस्कर हो, जिन्होंने आग लगाकर छोड़ी है क्रिकेट के इस दौर में. ओवर द विकेट बॉलिंग ट्रैक पर फिर एक बार बॉलर तैयार रहेगा और यह देखिएगा बढ़िया स्ट्रोक तो खेला है, गेंद जाएगी सीधी बाउंड्री लाइन को चिरती 4 रन. नील कामले, पहले गेंद के ऊपर छक्का जरूर खाया इस बल्लेबाज ने. क्या जबरदस्त यहाँ पे मुकाबला हो रहा है. मैंने पहले ही कहा है, नारपोली टीम अपनी घरेलू मैदान पर खेल रही है तो इसका असर तो होगा उनकी बॉडी के अंदर, क्योंकि ये मैदान की जो एनर्जी है, नेचुरल एनर्जी, वो उनके अंदर जरूर होगी और सिर्फ उसी की वजह से कॉन्फिडेंस लेवल उनके हाई होगी. पहले गेंद के ऊपर हमने देखा 4 रन आए बल्लेबाज कल्पेश मस्कर के बल्ले से. स्वप्निल तैयार और इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक खेला, लेकिन वहां पे कोई खिलाड़ी नहीं, एक ही रन बनेगी, एक से ज्यादा कुछ नहीं. टीम का टोटल अगर देखा जाए बगैर विकेट के नुकसान पर 5 रन. 5 रन मिले हैं इस वक्त. हमने देखा 2 बल्लेबाजों के बीच में एक अच्छी साझेदारी बनना, साझेदारी बिल्डअप होना जरूरी होगा, क्योंकि 45 रन जीतने के लिए चाहिए. अच्छी गेंद जरूर यहाँ पे, बिल्कुल यॉर्कर लाइन की गेंद, आउटसाइड ऑफ सम यॉर्कर लाइन की गेंद को डाला गया था गेंदबाज द्वारा स्वप्निल कामले. ये ऑलराउंडर परफॉर्मेंस है विश्व में टीम का और बहुत बड़ा नाम है. देखना होगा, उसी को मुकाबले को बचाना होगा. अगर इस मुकाबले में आगे चलना चाहती है, ऊपर उठी है गेंद, खिलाड़ी गेंद तक पहुंचने की कोशिश जरूर करेंगे और यह पहला दे धक्का. है ये मेरा सबसे पसंदीदा खिलाड़ी है, नरेंद्र मस्कर, बालू मस्कर जिसे कहते हैं. भोली भाली सूरत के ऊपर मत जाइएगा, खतरनाक बल्लेबाज है. 5 रन.
नरेंद्र मस्कर मैदान के अंदर दाखिल। उनकी एक इनिंग हमने इसी मैदान के ऊपर बारिश के मौसम के टूर्नामेंट में देखी थी। मयूर किरण पवार की ट्रॉफी थी इसी मैदान के ऊपर, क्या बारिश की तरह बरसे थे। उसके बाद आज पहली मर्तबा इस मैदान के ऊपर खेलते हुए देखेंगे नरेंद्र मस्कर। गेंदबाज तैयार, स्वप्निल कामले गेंदबाजी करेंगे दूर वाली छोर से। शॉर्ट ऑफ पुल करने का प्रयास, बल्ला पहले घुमा, गेंद गई विकेट कीपर की दस्तानों में, डॉट बॉल। बहुत अच्छी शुरुआत है। शव्वा पहली ओवर में आया था लेकिन उसके बाद कमबैक किया स्वप्निल कामले ने। कमाल की यहां पे गेंदबाजी और द विकेट। फिर एक बार गेंदबाज तैयार होंगे। ओ इस बार खेल दिया। मैंने पहले ही कहा था ये बल्लेबाज अगर रुकता है मैदान में तो काफी कुछ कर सकता है। ग्यारह रन, क्या जबरदस्त बल्लेबाजी हुई थी। और नरेंद्र मस्कर के बल्ले से अंतिम गेंद के ऊपर एक जबरदस्त हिट आया 6 रनों का। 6 रन बनेंगे और इस 6 रनों के साथ टीम का टोटल अगर देखा जाएगा 1 विकेट के नुकसान पर 11 रन। आउट होने वाले पहले बल्लेबाज थे जयेंद्र पाटिल। जयेंद्र पाटिल और कल्पेश मस्कर, ये दो बल्लेबाज प्रारंभिक बल्लेबाजी के लिए मैदान में दाखिल हुए थे। उसके बाद हमने देखा नरेंद्र मस्कर, एक गेंद डॉट जरूर खाई थी नरेंद्र मस्कर ने, लेकिन उसके बाद का जो शॉट उसका देखा गया वाकई लाजवाब। नए गेंदबाज जगदीश भिंगारकर के साथ चलेगी अब विसुंबा टीम। कोशिश जारी है रनों तक पहुंचने की। पहली ओवर में 11 का औसत रखा है इस वक्त। ओ घुमा कर खेलना चाहते थे, इस बार अंपायर ने यहां पे हमें कॉल किया है कि ये खराब गेंद है, दोबारा डालनी पड़ेगी गेंदबाज को। जगदीश भिंगारकर शक की नजरिए से देखा था इस वक्त अंपायर की तरफ, लेकिन अंपायर अपने डिसीजन पर अटल है। टोटल की बात करें 12 रन। फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली करते हुए यहां पे देखी गई। ऑन साइड में देखिएगा बाउंड्री लाइन के ऊपर हमने 3 फील्डर देखे, एक बैकवर्ड स्क्वायर लेग, एक मिड विकेट। और वक्त मत लीजिएगा, 5 मिनट का वक्त रहता है एक ओवर के लिए। 20 मिनट में अपनी पहली इनिंग समाप्त होनी चाहिए। दूर वाली छोर से फिर एक बार गेंदबाज तैयार रहेंगे। ओवर द विकेट, इस बार इनर इज लगी थी बल्ले की मिड विकेट के रीजन में, वहां पे खिलाड़ी है। 1 रन तो आसानी के साथ तब्दील, और इस 1 रन के साथ बढ़ता हुआ टोटल 13 रन आ चुके हैं। इस बार नरेंद्र मस्कर रहेंगे स्ट्राइक में। नरेंद्र मस्कर और अभी भी दिनेश पाटिल का इंतजार रहेगा जो काफी अच्छी बल्लेबाजी करते हैं, उन्हें भी हम देखेंगे। इस बार खराब शॉट खेला, बिल्कुल प्रॉपर टाइमिंग नहीं था, हवा में गेंद है और बिल्कुल आसान सी कैच। दिनेश पाटिल, ये बल्लेबाज हम मैदान में चाहते हुए देखेंगे, जिसका इंतजार कर रहे थे। ये भी बल्लेबाज बहुत घातक है, लेकिन नरेंद्र मस्कर के ऊपर जो जिम्मेदारी थी शायद मैं कहूँगा बखूबी नहीं निभा पाया बल्लेबाज, क्योंकि ऐसे लग रहा था कि बरसेगा ही है, लेकिन ऐसा तो कुछ हुआ नहीं। टोटल की बात करें तो रन संख्या हो चुकी है इस वक्त 13 रन। विश्व में टीम के खिलाड़ी देखिएगा अभी आए हैं। आपके टीम को 2 रन की पेनल्टी मिली। आप वक्त की अहमियत को समझिएगा, वक्त बहुत इंपॉर्टेंट रहता है। टाइम के साथ चलना सीखो।
आप अपनी मंजिल तक पहुंच जाओगे। जगदीश भिंगारकर इस बार गेंदबाजी के लिए तैयार है। सामने है दिनेश, ये खतरनाक बल्लेबाज है, बहुत ही खतरनाक बल्लेबाज है। 6 रन। कैप्टन है ये जय हनुमान मसोबा टीम के, और पैकर हमारे प्रकाश पाटिल है, वासु पाटिल, योगेश मस्कर, इन लोगों ने इस टीम को पैक किया। और ये देखिएगा बेहतरीन बल्लेबाजी का हुआ अंत, लौटना पड़ेगा दिनेश पाटिल को वापस। ये पुराने चावल अब देखेंगे हम। प्रीतम मस्कर बहुत सालों से क्रिकेट खेल रहा है, अब भी फॉर्म में है, काफी अच्छा फॉर्म चल रहा है उनका भी, तो जरूर इंतजार है, मेहनत है, उसकी वजह से आज अच्छी फॉर्म में यहाँ पे देखने को मिल रहा है प्रीतम। 2 विकेट 3 विकेट जा चुकी है। अब अगर एक देखा जाए बल्लेबाजी करते हुए कल्पेश मस्कर अभी भी मैदान में है। प्रीतम और कल्पेश। गेंदबाज की बात करें जगदीश भिंगारकर इस वक्त गेंदबाजी करेंगे दूर वाली छोर से, यानी कि नारपुली की तरफ से जगदीश भिंगारकर तैयार। इनर हिज लगी थी, गेंद जाएगी थर्ड मैन और फाइन लेग बाउंड्री लाइन के पास, वहां पे खिलाड़ी तैनात है और जब तक थ्रो करेंगे 1 रन कंप्लीट, 2 रन कंप्लीट हुए। इस ओवर का अंतिम 1 गेंद शेष रहेगी। जबरदस्त मुकाबला। टोटल की बात करें तो 21 रन बन चुके हैं। बड़े बड़े शॉट खेलने वाले बल्लेबाज तो पीछे आ चुके हैं, लेकिन अब देखना होगा कल्पेश और प्रीतम किस अंदाज से बल्लेबाजी करता है। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार। ये देखिएगा डाउन द ग्राउंड स्टेट खेला है, सीधे बल्ले से इस गेंद को खेल दिया था, वहां पे खिलाड़ी मौजूद था और इसी के साथ ओवर की हुई समाप्ति। टीम की टोटल रन संख्या अगर देखी जाए तो 22 रन। अब जीतने जीतने के लिए 12 गेंदों के ऊपर 23 रनों की जरूरत है। और ये बात ध्यान में रखिएगा, ये पेनल्टी के रन माइनस करके आपको चाहिए। टीम नारपोली संघाचं संघनायक आपण लक्षात घ्यायचं आहे की पेनल्टी मायनस करून आपल्या 12 चेंडूंमध्ये गरज आहे ती मात्र 23 धावांची। 2 धावांची पेनल्टी आपण त्यांची आधीच वजा केलेली आहे, त्यामुळे आता मात्र 12 चेंडू आणि 23 धावांची गरज। वाशिवली टीम आणि कानपोली टीमच्या कॅप्टन वेळेत यायचं, अन्यथा पेनल्टी दिली जाईल। अविनाश ओ जबरदस्त गोलंदाजी जरूर टाकण्याचा प्रयत्न होता, यावेळेला मात्र 1 धाव तर कंप्लीट केली जाते आणि या 1 धावेच्या माध्यमातून टीमची टोटल पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल। धाव संख्या आहे ती मात्र 23 धावा। 23 धावा, 11 चेंडू आणि आता 22 धावांची गरज आहे। आव्हान तसं मोठं नाहीये, परंतु ते आव्हान कितपत पेलवत आहे टीम नारपोलीला हे पाहणं फार गरजेचं आहे। 11 बॉल आणि आता 22 धावांची गरज आहे। कल्पेश, प्रीतम हे 2 खेळाडू मात्र प्रयत्न करताना पाहायला मिळतात। ओ यावेळेला मिड विकेटच्या डोक्यावरनं या बॉलला फेकून दिलं, 6 धावा। धावांची गरज आहे। जबरदस्त मॅच, 10 बॉल आणि 16 धावा। कल्पेशच्या बॅट मधून निघालेला हा षटकार मी म्हणेन विजयाकडे वाट सोपी करून देतोय। 1 पाऊल पुढे टाकतोय जय हनुमान मसोबा 11 नारपोली टीम।
मसोबा देव म्हणजे जागृत देवस्थान. मी विनंती नाही, आता ताकीद करेन, टम्मी देन. वाशिवली टीम आणि कानपोली टीम टॉस साठी लगेच यायचं आहे. एक धाव कंप्लीट आणि या एक धावेनं मात्र टीमची टोटल पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आहे धावपळकावरती मात्र 30 धावा. आता उर्वरित बॉल असणार आहेत ते मात्र 9 चेंडू आणि 15 धावांची गरज. 9 बॉल 15 असं समीकरण. यावेळेला प्रीतम मस्कर मात्र समोर फेस करतोय. बॉलर आहे अविनाश. एज लागली आणि सुरेख झेल टिपला गेला. हा विकेट पाहायला मिळेल. आणखीन एक विकेट प्रीतम मस्करला माघारी परतावं लागतंय. जबरदस्त मॅच, अतिशय सुंदर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे आपण पाहू शकाल तर 30 धावा आहेत धावपळकावर. आता चेंडू असतील ते मात्र 8 आणि धावांची गरज आहे ती मात्र 15 धावा. 8 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. अभिषेक मोरे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. बॅटर आपल्याला पाहायला मिळेल अभिषेक. उंच उडवलाय आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर लँड झालाय बॉल. 6 धावा, षटकार. धावसंख्येचा जर विचार केला तर आपण 36 धावा. आता गरज आहे 7 चेंडूंमध्ये 9 धावांची. 7 चेंडू 9 धावा. काय कमालीचा कमबॅक आहे टीम नारपोलीचा. वा भाई, अजून एक येतोय का? दुसरा षटकार लगातार आणि विजयाकडे वाट सोपी झालेली आहे टीम जय हनुमान मसोबा 11 नारपोलीची. बॅटिंग या खेळाडूची पाहायला मिळाली. खरंच स्तुती करावी लागेल. अभिषेक मोरे 2 चेंडूंमध्ये 12 धावा करून मात्र विजयाचा मार्ग अगदी मोकळा केलाय. कारण आता 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. कानपोली संघ इथे उपस्थित आहे. प्रतिस्पर्धी वाशिवली संघाचा संघनायक जर आला नाही तर पॅनल्टी दिली जाईल, हे लक्षात घ्या. 6 चेंडू आणि आता 3 धावांची गरज आहे. समोर बॅटर अभिषेक मोरे. मॅच समाप्त केली आहे. षटकार आला आणि विजयाची घोषणा केली टीम नारपोलीनं पहिली मॅच जिंकताना.